देवेंद्र फडणवीस यांना सांगतो, आमचा संयम पाहू नका। आज आमच्या डोळ्यात पाणी आहे। संतोष देशमुख यांची हत्या आठवल्या येतं, परंतु हे जर गुन्हेगार उद्या सही सलामत कायद्याचा आधार घेऊन कायद्याच्या आधारावर आणि अधिकाऱ्यांच्या आधारावर जर बाहेर आले तर आमचा संयम काय राहील आम्हाला माहित नाही। त्याच्यामुळे आमचा अंत पाहू नका, हात जोडून विनंती आहे, न्याय द्या, न्याय द्या, न्याय द्या। संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी लातूर जिल्ह्यामध्ये आज चक्काजाम आंदोलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आता आपण आहोत लातूर बार्शी महामार्गावरती। काळे बोरगाव या गावामध्ये सकाळपासूनच चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे व या ठिकाणी संतोष देशमुख यांचे कुटुंबीय उपस्थित राहणार असल्याच्या चर्चा होत्या, मात्र आता ते मुंबईला गेल्यामुळे ते येणार नाहीयेत। दादा, नेमकं काय आता आपण मागण्या घेऊन समोर जातोय? म्हणजे मूळ मागण्या अशा आहेत की हे जे प्रकरण घडलं, म्हणजे 6 तारखेला एक घटना घडली आणि 9ला मर्डर झाला, त्या मधल्या काळात ज्या घटना घडल्या आणि त्याच्यानंतर ही ज्या पद्धतीनं गोष्टी चालू आहेत, या सगळ्याहून आम्हाला असं संशय आहे की हे सत्तेत बसलेले मंत्रीच पूर्ण प्रशासन वेगळ्या पद्धतीनं हाताळत आहेत आणि हे जे मेन आरोपी आहेत महत्वाचे, हे पेदे बोलत नाही, जे आका बोललं जाते, हे महत्वाचे जे मेन गुन्हेगार आहेत यांना कायदेशीर पद्धतीनं सिस्टमॅटिकली कागदी घोडे आणि ते कागदी घोड्यावरचे चांगले शब्द घालून लोकांची दिशाभूल करून त्या लोकांना बाइज्जत बरी करण्यासाठी हालचाल चालू आहे असं आम्हाला दिसतंय। परंतु मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी पूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला एक शब्द दिलेला आहे, आश्वासन दिलेलं आहे। त्या एका आश्वासनामुळं आम्ही वेट आणि वॉच या भूमिकेमध्ये आहोत। तरीही यात काही दिरंगाई होऊ नये म्हणून आम्ही आज त्या न्याय मिळावा आणि अधिकाऱ्यांनाही कळावं की तुम्हाला लोकात राहायचंय, लोकात फिरायचंय। तुम्ही ज्या मंत्र्यांचा किंवा ज्या पैशाच्या जीवावर तुम्ही चुकीच्या गोष्टी करताल आज, तर तुम्हाला लोकांमध्ये फिरायचंय। त्यावेळेस हे न्याय करणारेच जर चुकीचे वागत असतील तर त्यांच्याबद्दल काय होईल हे पुढे लक्षात येईल। कारण लहान लेकरांना माहिती आहे की हे का झालं, कशामुळे झालं, कोण केलं आणि याच्या आधीही भरपूर झालेले ते उजेडात आलेले नाहीत। परंतु संतोष देशमुख हे जे सरपंच होते, हे 3 टर्म सरपंच होते, गावाला 19 पुरस्कार मिळवणारे सरपंच होते, जवळजवळ 1.5-2 कोटी निधी त्यांनी गावासाठी आणलेला होता आणि आजही ते पत्र्याच्या घरात राहणारे आहेत। म्हणजे ह्या कलयुगात, ह्या भ्रष्टाचार युगात, ह्या नैतिकताच्या युगात आज एक कुठेतरी चांगला माणूस होता आणि त्या माणसाला यांनी संपवलेलं आहे आणि हे संपवण्याचं कारण एक आणि एकच आहे, फक्त ह्या माणसाचं चांगलेपण, ह्या माणसाचा विकास, सर्वसामान्यांना देणारा आधार, सर्व जाती धर्मांना घेऊन चालणे, ह्या एकाच गोष्टीमुळे त्या माणसाला संपवलेलं आहे। आणि ह्या चुकीचं वागणाऱ्यांना भविष्यात त्यांना आडवं कुणी येऊ नये ही दहशत निर्माण करण्यासाठी यांनी मारलेला आहे। यांना जर मारायचं असं तर गोळी घातली असती किंवा ऍक्सिडेंट वगैरे घडून आणला असता, परंतु यांनी जे हाल करून मारलेलं आहे हे फक्त एवढंच दाखवायचे की तुम्हा आम्हाला की इथून पुढे आमच्या समोर कुणी येऊ नका, आम्हाला आडवं कुणी येऊ नका, आम्ही गुंडगिरीतून पैसा गोळा करू, त्या पैशातून आम्ही मतदानातून निवडून येऊ आणि पुन्हा सत्तेत राहू। 3 आरोपींना अटक झालेली आहे, आता यातले जे प्रमुख आरोपी आहेत ते जवळपास सर्वच अटकेत आहेत। तर आता जी न्यायाची भूमिका आहे ती काय, न्यायिक मागण्या घेऊन तुम्ही आज हे आंदोलन करताय? आमच्या 8-9 मागण्या आहेत। पहिलं म्हणजे या हत्येचा मुख्य आरोपी कराड हा याच्यावर 302 हा लागू झाला पाहिजे आणि दुसरं हे जे अधिकारी आहेत, हे अधिकारी आम्ही पाहतोय यांचे तोंड आम्ही आज मीडियावर चेहरे पाहिल्यानंतर आम्हाला दिसतंय हे सगळे ह्यांच्या जवळचेच चेले पेले आहेत, यांच्याच वरदहस्ताने ह्यांना ह्या पोस्ट मिळालेल्या आहेत आणि यांच्याच गाड्या घोड्याही अशा भ्रष्टाचारातूनच कमावलेल्या आहेत आणि ह्या सगळे गुन्हेगाराचे हे सहगुन्हेगार आहेत असं आम्हाला दिसतंय। म्हणून आमची पहिली मागणी असं आहे की 302 मध्ये या कराडवर 302 नोंदवला पाहिजे आणि हे प्रकरण पूर्ण मिटूजेपर्यंत, गुन्हेगारांना शिक्षा होऊपर्यंत मंत्रिपदाचा संबंधितांनी राजीनामा दिला पाहिजे बीड जिल्ह्यातल्या। आणि दुसरं म्हणजे हे जे खटला आहे हा बीड जिल्ह्यामध्ये न चालता हा बाहेरच्या जिल्ह्यामध्ये चालावा, जेणेकरून लोक थोडं पुढे येतील आणि अधिकारीही मोकळ्या मनाने काम करतील। आज तुम्ही बीड मधल्या अधिकाऱ्यांना जर काम करत असला, किती जरी पिक्चर मधला सिंगम असला तरी तो ह्या सत्तेविरोधात, ह्या भ्रष्टाचारी गुन्हेगारांविरोधात तो उभा राहू शकत नाही। हे वास्तव आहे। त्याची इच्छा असून देखील प्रत्येक पोलीस अधिकाऱ्यालाही कळते की हत्या कोण केली। नियुक्त करण्यात आलेले आहेत, ज्यांचं रेकॉर्डही क्लीन आहे,
मग बीड जिल्ह्याच्या बाहेरच काय म्हणतायत सर कारण काय होतंय, हे जे अधिकारी आहेत तुम्ही बघताय की आम्हाला जे सगळं दिरंगाई होते, जे सिस्टमॅटिकली सिलेंडर असेल, अटक होणं असेल, ही जी पद्धत चालू आहे, ही सगळी पद्धत म्हणजे फुंकू फुंकू आपण म्हणतो ना, दूध पिणं, तसं हे प्रकार चालू आहे. आणि हे अधिकारी जरी सांगायला असेल, वरचा शो वेगळा आहे. वरचा शो असा आहे की आम्ही न्याय देणार आहोत, आम्ही गुन्हेगारांना शिक्षा करणार आहोत, आणि एका बाजूला आतल्या गोष्टी सगळ्या तुम्हाला माहिती आहे की मोबाईलमध्ये काय काय सापडलं, मोबाईलमध्ये सगळ्या गोष्टी समोर येतीलच का? म्हणजे कुठंतरी सगळ्या ह्याच्यातून दिसतंय की जे गुन्हेगारांचा आत्मविश्वास आहे. आज गुन्हेगार सरेंडर होताना 500-600 लोक परळी सारख्या ठिकाणून पुण्यामध्ये जातात. म्हणजे हे ह्याच्यावरून लक्षात येते की हे 600 लोकांना माहित होतं तो तिथं सरेंडर होणार आहे, तिथं येणार आहे, आणि परळीहून तो पुण्यात जातो. मग अधिकाऱ्यांना माहित नव्हतं का होत? ते व्हिडिओ देण्याच्या आधीवर अटक करता येत नव्हती का? जसं तुम्ही सर्वसामान्यांना कॉलर धरून आणता, तसं तुम्ही ह्याला करू शकत नव्हते का? हे सगळ्या गोष्टीतून कुठंतरी एक बाजू अशी आहे की आम्ही किती न्याय केला आणि पारदर्शकपणे केला, हे पण नाटक करायचं, आणि एका बाजूला यांना सही सलामत बाहेर काढायचं, आणि ते बाहेर काढल्यानंतर कायद्याचाच दाखला द्यायचा, आणि ते गुन्हेगार नव्हते, हे राजकीय षडयंत्र होतं असं एका बाजूला दाखवायचं. एका बाजूला गुन्हा आणि एका बाजूला हे, ह्या दोन्ही गोष्टी. आणि संतोष सोमवंशी, हे सोमनाथ सोमवंशी यांची हत्या कशी झाली तुम्हालाही माहित आहे, हे प्रशासनाकडून झालेली आहे. परंतु हे सध्या षडयंत्र असं आहे की तुम्ही आंदोलन करू नका, तुम्ही आंदोलनात पुढे येऊ नका, आंदोलनात तुम्ही पुढे जाऊ नका, आंदोलनामध्ये तुम्ही भाग घेऊ नका, हे दाखवण्यासाठी संतोष सोमवंशीची हत्या झालेली आहे. आणि तीही पचवण्याचा प्रयत्न चालू आहे, आणि हेही पचवण्याचा प्रयत्न चालू आहे. ते होऊ नये म्हणून हे एक आमचं छोटंसं ट्रायल होतं आज. परंतु मी तुम्हाला सांगतो, या पुढची भूमिका काय असेल नेमकी? जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत हे आंदोलन असेच चालू राहतील का? काय नाही, या पुढची भूमिका मी स्पष्ट सांगतो, म्हणजे माझीच नाही, मला असं वाटतं महाराष्ट्रातल्या प्रत्येक लहान लेकरापासून वयस्कर माणसापर्यंत एक सहन करण्याची लिमिट संपलेली आहे. फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला, महाराष्ट्रातल्या सगळ्या समाजाला शब्द दिलेला आहे की आम्ही गुन्हेगारांना शिक्षा करू, यातून आम्ही कुणालाही वाचवू देणार नाही, वाचवायचा प्रयत्न केला तरी ते आम्ही हाणून पाडू, हा शब्द दिलाय. त्या एका शब्दासाठी आम्ही संयमानं, शांततेनं आम्ही मागणी आज लावून धरण्यासाठी एक छोटीशी भूमिका आज आम्ही घेतलेली आहे. परंतु जर हे गुन्हेगार, आता हे सगळ्यांना माहिती आहे, एका बाजूला कायद्यात अधिकृत सोडण्यासाठी जर प्रयत्न झाले, पण वास्तव काय ते लोकात गेलेलं आहे. आज प्रत्येकाकडे मोबाईल कॅमेरे आहेत, ह्यांची हिस्ट्री आज आहे, सगळ्याला माहित आहे. जर असं हे गुन्हेगार सुटले काही कारणाने, कागदी घोडे नाचून, कायद्याचा आधार घेऊन, तर मला वाटतंय की महाराष्ट्रात खरी मजा तिथून चालू होईल. कारण संतोष देशमुख हे आमच्या घरातलं व्यक्ती आहे, आणि ज्या पद्धतीनं त्यांनी मारलेलं आहे ते आमच्या डोक्यातून आजही जात नाही. हे बोलतानाही मला एका डोळ्यात अश्रू येत आहेत आणि दुसऱ्या डोळ्यात राग पण येतोय. वास्तव आम्ही विसरू शकत नाही. मी तुम्हाला या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांना सांगतो, आमचा संयम पाहू नका. आज आमच्या डोळ्यात पाणी आहे. संतोष देशमुख यांची हत्या आठवल्या येतं, परंतु हे जर गुन्हेगार उद्या सही सलामत कायद्याचा आधार घेऊन, कायद्याच्या आधारावर आणि अधिकाऱ्यांच्या आधारावर जर बाहेर आले, तर आमचा संयम काय राहील आम्हाला माहित नाही. त्याच्यामुळे आमचा अंत पाहू नका. हात जोडून विनंती आहे, न्याय द्या, न्याय द्या, न्याय द्या, आणि तो प्रामाणिकपणे द्या. सत्ताधारी कितीही श्रीमंत असू द्या, कितीही राजकारणावर त्यांची पकड असू द्या, परंतु तुम्हाला न्याय द्यावाच लागेल, नाहीतर आम्ही महाराष्ट्राचा बिहार होऊ देणार नाही. आणि आता इथून पुढे दुसरा संतोष देशमुख सारखी हत्या आम्ही होऊ देणार नाही, आणि असले वाल्मिक कराड सारखे गुन्हेगार आम्ही पैदा होऊ देणार नाही. यासाठी आम्ही सगळे जागरूकतेने करतोय. म्हणून आज आम्ही सकाळपासून आज इथं उन्हात थांबलेलो आहोत. इथं सगळ्या जाती धर्माचे लोक आहेत. आता आपण पाहिलं की सरकारने लवकरात लवकर संतोष देशमुख यांच्या हा मारेकऱ्यांना कठोर शिक्षा होईल या मागणीसाठी लातूर जिल्ह्यामध्ये चक्काजाम आंदोलनाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. ऋषिकेश होळीकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन, लातूर.